काय केलं तुम्ही? एक स्वच्छतागृह नाही बांधू शकला? कुठलं स्वच्छतागृह बांधले तुम्ही मला सांगा. या पनवेल कळंबोलीत कुठं स्वच्छतागृह महिलांसाठी बांधलंय हे मला दाखवून द्या. आणि कोणी एक स्वच्छतागृह आहे तेही आधीपासून, तेही एक बस स्टॉप मध्ये आहे फक्त. बाकी तुम्हाला अख्खी कळंबोली फिरा, एकही स्वच्छतागृह मिळणार नाही. लोक म्हणतात आम्ही पक्षांना कंटाळलोय, आम्ही मोठे मोठे पक्ष आले, सगळे येऊन गेले, पाकिटे येतात, पण आम्हाला देत आहे त्याला मतदान देऊ. लोक आमच्यावर खुश आहेत, लोकांचा 100% आम्हाला प्रतिसाद आहे. नमस्कार, रामराम मंडळी. आपण आलो आहोत पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये. आज आपल्या बरोबर अपक्ष उमेदवार आहेत अक्षयदादा हाके. आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा प्रचार कसा आहे आणि त्यांची उमेदवारी कशासाठी आहे. आपला प्रचार ह्याच्यासाठीच आहे. आता बघा, आता तुम्ही 9 वर्षात या निवडणुका लागल्यात. ह्या निवडणुका पहिल्यांदा दुसरी टर्म आहे ही निवडणुकीची. पहिल्या ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी काय कामं केली ते आपण बघतायच. त्या कामाला लोक समाधानी नाहीत, त्याच्यासाठी आम्ही उभे आहोत. तुमचा अजेंडा काय आहे या निवडणुकीचा? निवडणुकीचा अजेंडा हाच आहे की लोकांपर्यंत, घराघरापर्यंत आपला नगरसेवक पोहोचला पाहिजे. नगरसेवकाचं काय काम आहे? नळ, रस्ते, गटर ह्याची सेवा देणं. तर हे नगरसेवक 5 वर्षातनं एकदा दिसतात आपल्याला, काय काय दिसत बी नाहीत, त्या बी 5वी वर्षातनं. आता तुम्ही जर विचारला आजूबाजूच्या लोकांना तर बाबा तुमचे 4 नगरसेवक कोणते आहेत, तर त्यांना मोजकी 2-3च नावं माहित असतील, बाकीची नावं माहित नसतील. कुठले नगरसेवक कोणत्या प्रभागात आहेत, काय आहे, अजिबात त्यांना माहित नाही. काय तुम्ही विचारा हवं तर कुठला एखादा येणार जाणारा माणूस आहे त्यांना. नगरसेवक म्हणून जर जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही पहिलं कोणतं काम कराल? सगळ्यात पहिले म्हणजे कळंबोलीत बाथरूम बांधेल, कारण महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी. आता एवढे जण फिरतात, त्यांनी एकाच्याही ध्यानात नाही की बाबा आपण इथं करायचं आहे. तुम्ही एवढं फिरता, एकही टॉयलेट आहे का? महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. आपण निर्लज्ज कुठेही जाऊ शकतो, पण महिला ह्या उघड्यावरती जाऊ शकत नाहीत. त्यांनी कुठे जायचं? लघुशंका करायला म्हणा, बाथरूमला म्हणा, शौचालयाला म्हणा, त्यांच्यासाठी आहेत का कुठं स्वच्छतागृह? कळंबोलीमध्ये एक स्वच्छतागृह आहे, तेही आधीपासून, तेही एक बस स्टॉप मध्ये आहे फक्त. बाकी तुम्हाला अख्खी कळंबोली फिरा, एकही स्वच्छतागृह मिळणार नाही. त्यासाठी काय केलं मग? ठीक आहे, आहेत नगरसेवक, आम्ही मान्य करतो, पण तुम्ही काय स्वच्छतागृह का नाहीत? बाबा प्रत्येक प्रभागात निदान 4 तरी स्वच्छतागृह ठेवा. महिलांसाठी काय केलं तुम्ही? एक स्वच्छतागृह नाही बांधू शकला? कुठलं स्वच्छतागृह बांधले तुम्ही मला सांगा. या पनवेल कळंबोलीत कुठं स्वच्छतागृह महिलांसाठी बांधलंय हे मला दाखवून द्या. आणि कोणी त्याच्याबद्दल आवाज उठवला ते मला सांगा. मला प्रचारामध्ये जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद फुल सपोर्ट आहे लोकांचा. लोक म्हणतात आम्ही पक्षांना कंटाळलोय, आम्ही मोठे मोठे पक्ष आले, सगळे येऊन गेले, पाकिटे येतात, पण आम्हाला देत आहे त्याला मतदान देऊ. लोक आमच्यावर खुश आहेत, लोकांचा 100% आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम्ही नक्की जिंकून येऊ. तुम्हाला प्रचारामध्ये कोणकोणत्या लोकांच्या नागरिक समस्या दिसून आल्या प्रचारात करत असताना? प्रचार करत असताना आता बघा, आता मागच्या ग्राउंडला गेला तर असं रस्त्यावरून आलेत ना, असं पाणी वाहतंय. लोक आम्हाला म्हणले आम्ही झाले आमचं हे काम करून देणार का? तुम्हाला हवं असेल तर तिथली रेकॉर्डिंग घ्या, मी दाखवतो, मी स्वतः घेऊन जाईल तुम्हाला. म्हणले हे आधी हे आम्हाला हे करून द्या. बाकी जर तुम्ही तिकडं आतमध्ये गेला तर सगळे कशी पार्किंगची नीट व्यवस्था नाही, किंवा समजा सगळे झाडांची तोडफोड आहे, सगळी नीट झाडांची कापणी नाही. काय लोकांना हे तर पाहिजे, लोकांना थोडी तुमचे पैसे पाहिजे, 5 वर्ष सेवा पाहिजे लोकांना. चला, हे होते अक्षय हाके, अपक्ष उमेदवार आहे, ज्याने आता घर टू घर प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सूरज दडसह पत्रकार आबासाहेब पुकळे. धन्यवाद.